भारत माता की, भारत माता की। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, जिसको हम क्या बोलते हैं, देवा भाऊ, क्या बोलते हैं। और मंच पर महायुति के सभी पदाधिकारी, हमारे बिहार, यूपी और गुजरात से आए हमारे सभी एमएलए, एमपी, हमारे नगर सेवक और मेरे साथ की मेरी कलीग जो इस वर्ष विधानसभा से चुनाव लड़ रही है, ऐसी हमारी भारती लवेकर और उपस्थित सभी मंच और सभी कार्यकर्ता भाइयों और बहनों, आज इस मंच से मैं इतना ही कहना चाहूंगी कि हमारे नेता देवेंद्र जी, जिनके लीडरशिप में महाराष्ट्र में चुनाव हो रहा है, और मैं आपको दावे के साथ कहती हूं कि महाराष्ट्र के अंदर हमारी सरकार आएगी, इस महाराष्ट्र में हमारी सरकार आएगी। और दोस्तों, पूरे आज हम सभी को मिल रहा है, चाहे मुंबई हो चाहे महाराष्ट्र हो। जो सरकार ने काम किए हैं, चाहे उद्यान पुल हो, चाहे रास्ते हो, चाहे सी लिंक हो, मेट्रो हो, रेलवे हो, ब्रिजेस हो, रेलवे हो, चाहे मुंबई के कंक्रीट रास्ते हो, ऐसे अनेकों अनेक काम है। वो है लाडली बहन योजना के माध्यम से हम बहनों को सशक्त काम किया, और हमारे अजीत पवार जी ने जो काम किया, मैं उन सभी के सामने नतमस्तक हूं कि बहनों के जीवन में जो रोशनी लाई है, बहनों के जीवन में एक ऊंचाई लाई है कि किसी दूसरे के हाथ, उनके सामने हाथ न फैलाना पड़े उनको। मुंबई के जो 5 रास्ते मुंबई के अंदर जो प्रवेश करते हैं, टोल नाके उसको फ्री किया। बहुत बड़ी उपलब्धि आज मुंबई शहर और महाराष्ट्र के लिए हमारी सरकार दे रही है। अजीत भाई चेक कर दो। हम लोग, अजीत भाई ऑडियो चेक कर दो। देवेंद्र जी के सानिध्य में मैं गोरेगांव के अंदर, भारती लवेकर वर्सोवा के अंदर, हमने गोरेगांव में सिद्धार्थ हॉस्पिटल, जिसका भूमि पूजन देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया, वो सबब में सबसे बड़ा हॉस्पिटल बनेगा। हमने सीआरजेड को मुंबई से क्लियर किया। ये किसने किया? हमारी सरकार ने किया। एसटीपी प्लांट जो मुंबई के अंदर नहीं था, जो सीवरेज वाटर कनेक्शन, वो सबसे बड़ा काम आज मुंबई शहर में चल रहा है। किसने किया? ये हमारी सरकार ने किया। हम लोगों ने गोरेगांव के अंदर स्वतंत्र वीर सावरकर उद्यान, राम मंदिर ब्रिज जिसका नाम रखा गया, रेलवे स्टेशन राम मंदिर का, ऐसे अनेकों बड़े बड़े काम किए। और मैं आपको बोलना चाहती हूं कि जनता बहुत समझदार है। जब जनता देती है तो छप्पर फाड़ के देती है, और इस बार छप्पर फाड़ के देगी। इस महाराष्ट्र में कमल खिलेगा। और दोस्तों, आज मैं एक बार फिर से हमारे भाई, हमारे नेता, हमारे लीडर
ऐसे माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को मैं यहाँ से प्रणाम करती हूँ और कहती हूँ कि उन्होंने तीसरी बार मुझे मैदान में उतारा है, तो मैं आपको निराशा नहीं दूंगी। मैं हजारों मत से गोरेगांव से जीत के महाराष्ट्र में सरकार बनाने के लिए इस सीट को, वहां की जनता आपको ये सीट देगी। और मैं अपने कार्यकर्ताओं से भी बोलना चाहती हूँ कि हमारे कार्यकर्ता और पदाधिकारी, मैं आपसे हाथ जोड़ के विनती करती हूँ कि आप सभी लोग जो साथ दे रहे हैं, सहकार्य दे रहे हैं, आज 11 तारीख से लेकर 20 तारीख तक अपनी अपनी जिम्मेदारी अपनी अपनी जगह पे पूरा करना। हमारी सरकार निश्चित रूप से आएगी, हमारी मुंबई में हमारी सभी सीटें आएंगी और मैं आप सभी का बहुत बहुत धन्यवाद करती हूं। और हमारे भाई देवेंद्र फडणवीस जी यहाँ पर आए, मैं उनका बहुत बहुत स्वागत, उनका बहुत बहुत अभिनंदन करती हूं और मैं अपनी तरफ से उनको महाराष्ट्र में सरकार आए इसके लिए बहुत बहुत शुभेच्छा देती हूं। बहुत बहुत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आमदार डॉक्टर भारतीताई लवेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावे। सगळ्यांना मनापासून नमस्कार। आज आपल्या वर्सोवा विधानसभेमध्ये आपले लाडके लोकनेते, उपमुख्यमंत्री आपले देवाभाऊ इथं आलेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी सगळ्यात पहिल्यांदा जोरात टाळ्या वाजवा। आता ते आमचे देवाभाऊच झालेले आहेत। आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब म्हणणार नाही साहेब तुम्हाला, आम्ही देवाभाऊच म्हणणार का? मी तुमचा आमचा तो लाडका भाऊ आहे, ज्या भावानी आम्हाला लाडक्या बहिणी बनवलं, अशा लाडक्या भावाला मी इथून नमस्कार करते। या ठिकाणी व्यासपीठावरती सर्व नेते मंडळी, माझी बहीण गोरेगावच्या आमदार विद्याताई ठाकूर ज्या गोरेगाव मधून उभ्या आहेत, या ठिकाणी आलेले, आपल्याला मदत करण्यासाठी आलेले, वेगवेगळ्या स्टेटमधून आलेले सर्व आमदार महोदय, सर्व घटक पक्षांचे नेते, सगळ्यांना मी इथून नमस्कार करते। सगळ्यांचं नाव घेत नाही कारण साहेबांनाही पुढे जायचं आहे। साहेब, मी सगळ्यात पहिल्यांदा आपले आभार मानते। या ठिकाणी मी तिसऱ्यांदा उभी राहते, आपण मला उमेदवारी दिलीत, परत संधी दिलीत, साहेब मी परत एकदा तुमचे आभार मानते। दोन वेळा उमेदवारी मिळाली, 10 वर्ष आपण या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली, वर्सोव्याच्या जनतेची मी मनापासून आभारी आहे। पण साहेब, आपल्या आशीर्वादामुळे वर्सोवा विधानसभेमध्ये खूप विकास झाला। जर तुम्ही 2014 पूर्वीचा वर्सोवा बघितला असता आणि आताचा तुम्ही वर्सोवा विधानसभा बघत असाल तर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि ते केवळ आणि केवळ आमच्या देवाभाऊमुळे झालेलं आहे। त्यांनी प्रत्येक वेळी साथ दिली, त्यांनी प्रत्येक वेळी मदत केली, ते प्रत्येक वेळी पाठीशी उभे राहिले आणि म्हणून आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रोजेक्ट आणू शकलो आणि आपल्या वर्सोव्याचा विकास करू शकलो। मला सांगायला आनंद वाटतो साहेब की आपल्या सरकारच्या योजनांमुळे, प्रोजेक्टमुळे वर्सोव्यामध्ये खूप सारे विकासाचे प्रोजेक्ट आले। आज वर्सोवा ते बँड्रा सीलिंग त्याचं 26% काम पूर्ण झालंय साहेब, त्यामुळे आपली कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। एकट्या वर्सोवा विधानसभेमध्ये 9 मेट्रो स्टेशन्स येतात, मला वाटतं क्वचितच कुठल्या विधानसभेत येत असतील। या ठिकाणी कोस्टल रोड येतोय, या ठिकाणी एसपीपी नगर ते अमरनाथ टॉवरचा ब्रिज, जो की मोठ्या कठीण परिस्थितीतनं त्याची मान्यता मिळाली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या, पण तेही आपल्या आशीर्वादामुळे त्याचं भूमिपूजन झालं आणि त्याचं कामही 18 दिवसात पूर्ण होणार आहे
कारण तो बास्केट ब्रिज आहे आणि तोही साहेबांनी आपल्याला दिलेल्या सपोर्टमुळे झालेला आहे, आपल्या देवाभाऊमुळे झालेला आहे. या ठिकाणी आपल्याकडे जे जे विकासाचे प्रोजेक्ट आले त्याच्यामध्ये आपण इथं मँग्रोव्ह खूप आहेत आपल्याकडे, त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण चेनलिंग फेन्सिंग पूर्ण वर्सोवा विधानसभेमध्ये लावलं. साहेबांच्या मदतीमुळे आपल्याला जो 20 खाडीमध्ये गाळ साचलेला आहे तो साडण्यासाठी साहेबांनी 5 करोडचा निधी मंजूर करून दिला. त्यामधून आपण तिथं गाळ काढला. अजूनही आपल्याला लागणार आहे निधी हा साहेब पुढच्या वेळेस आपलं सरकार नक्की येणार आहे, त्यामुळे तुम्ही त्यावेळेस आम्हाला गाळ काढण्यासाठी सुद्धा पैसे द्यावेत अशी विनंती करते. आपल्या इथं वर्सोवा चौपाटीवरती समुद्र धूप प्रतिबंधक बंधारा 90% काम झालंय. त्यामध्ये आपल्याला गडकरी साहेबांनी 35.5 करोड रुपयांचा निधी दिला आणि आपल्या देवाभाऊनी 20 करोड रुपयांचा दिला. त्याचं 90% काम झालंय, पण साहेब 10% काम झालंय. आणि सांगायला खरं तर खेद वाटतो की मध्ये 2.5 वर्षाचं जे सरकार होतं, जे फेसबुकवरून चालत होतं, जे स्टे सरकार होतं, त्यांच्या युवराजांनी स्टे दिल्यामुळे ते काम 10% काम अजून झालेलं नाहीये. कोणीतरी एक एनजीओ वाला उभा केला, आधी स्टे दिला, मग त्याला उभा केला. एनजीटी मध्ये ती डिसमिस झाली केस, आता सुप्रीम कोर्टामध्ये स्टेटस को आहे. परंतु स्टे देऊन काम थांबवणं याच्यामुळे आपल्या इथे बरेच प्रश्न निर्माण झाले, परंतु त्यातून मार्ग काढून आपल्या सरकारने सगळे प्रोजेक्ट पुढे न्यायला सुरुवात केलेली आहे. आणि मला आशा आहे की साहेबांनी लक्ष घातलं तर ते 10% काम सुद्धा आपलं पूर्ण होणार आहे. आणि म्हणून त्यांना निश्चितपणाने मी सांगेन की साहेब फक्त 10% काम राहिलंय, तुम्ही जर का त्यात लक्ष घातलं तर ते काम नक्की पूर्ण होईल. आपल्या या ठिकाणी जोगेश्वरी स्टेशन पर्यंत आपला विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये जोगेश्वरी स्टेशन स्मार्ट स्टेशन मध्ये आलेलं आहे. आपल्या इथं ओशिवरा मॅटर्निटी होम जे की बांधकाम चालू आहे, 11 मजल्यांचं आहे, त्याचं काम जोरात सुरू आहे. पूर्ण मुंबईमध्ये 7 एसटीपी प्लांट आहेत, त्यापैकी 1 प्लांट आपल्या वर्सोव्यामध्ये चालू आहे. या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल 11 एकरचं क्रीडा संकुल साहेब ज्यावेळेस डीपी आला होता त्यावेळेस ते 11 एकरचा जो प्लॉट आहे तो क्रीडा संकुलासाठी आम्ही अभ्यास करून ठेवला आणि आपल्याच मदतीने आपल्या सपोर्टनी आज ते मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं उभं राहिलेलं आहे. आणि दुसरं त्याच्याच बाजूला 5 एकरचा बॉटॅनिकल गार्डन ज्याला आपण सावित्रीबाई फुले नाव दिलेलं आहे, ते बॉटॅनिकल गार्डनचं उद्घाटन अमृताताई फडणवीस आमच्या वहिनी त्यांच्या हस्ते झालं आणि तेही गार्डन अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. विकासाची कामं अनेक या ठिकाणी केली. मच्छीमारांसाठी आपण अद्यावत जेट्टी जी 400 करोड रुपयाची ती केंद्राकडनं मंजूर झाली साहेब आणि मुंबईमध्ये आपण वर्सोव्यात मंजूर करून दिली, त्याबद्दलही मी आपले मनापासून आभार मानते. खरं तर त्यांनी आपल्याला वर्सोव्यासाठी खूप काही योजना आणण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कुठे निधी कमी पडू दिला नाही, कुठली कामं अडू दिली नाहीत. फक्त 2.5 वर्षाच्या काळामध्ये जो काही खंड पडला आता त्याला आपण काही करू शकत नाही, कारण ते स्टे सरकार होतं, फेसबुकवर चालणारं होतं आणि त्यांना विकास समजतच नव्हता. त्यामुळे आपण त्यांच्याविषयी काही बोलून उपयोग नाहीये. पण मला खात्री आहे महायुतीचं सरकार येणार आहे आणि आपल्या वर्सोव्यामध्ये सुद्धा कमळ फुलणार आहे. फुलणार आहे की नाही? हात वर करून सांगा सगळ्यांनी, कमळ फुलतंय की नाही? गोरेगाव मध्ये सुद्धा कमळ फुलणार आहे की नाही? आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं दोन्ही विधानसभांमध्ये कमळ फुलणार आहे. आणि शेवटी एवढंच सांगेन देवाभाऊ की तुम्ही आम्हा सगळ्या लाडक्या बहिणींना जो काही आशीर्वाद दिला ना तो फार मोठा आहे. आमच्या सावत्र भावांना त्या आशीर्वादाचं काहीच समजत नाही. सावत्र भाऊ सांगतात की हे सगळं फक्त निवडणुकीपुरतं आहे. अरे तुम्हाला भावाची माया तरी कळते का? तुम्हाला माया कळते भावाची? आज आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये पडले की नाही? हात वर करा माझ्या लाडक्या बहिणींनो, हात वर करा. किती जणींना फायदा झाला? आज लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने इथं उभ्या आहेत देवाभाऊ तुमचं स्वागत करण्यासाठी. खरं तर त्या आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या, पण आपल्या सेक्युरिटीने सांगितलं की आपण हे आरती करायची नाही म्हणून. नाही तर त्यांची इच्छा होती की आज आम्हाला जे आर्थिक परिस्थिती आमची बदलण्यासाठी, आम्हाला पायावर उभं राहण्यासाठी, आमच्या घरामध्ये परिवर्तन आणण्यासाठी ही जी मदत आमच्या भावांनी केली आहे त्यासाठी आपल्याबद्दल त्यांना खूप आपुलकी आहे. आणि म्हणून या माझ्या बहिणी
सगळ्यांनी लक्षात ठेवलंय की आपले भाऊच आपले खरे भाऊ आहेत. सावत्र भाऊ कोण आहेत त्यांना माहितीये. आणि यदा कदाचित काही झालं तर हे जे लोक आहेत ना ते सरकारवाले ते या योजनेलाही स्टे देऊन टाकतील. असलं सरकार येते. त्यामुळे आपले सरकार येणं, महायुतीचं सरकार येणं आणि आपल्याला आश्वासन मिळालंय दुपटीने वाढ होणार आहे, दुपटीने वाढ होणार आहे. म्हणजे आज आपल्याला 1500 रुपये मिळतायत, दोघींना मिळतायत एका घरामध्ये, ते दुप्पट वाढणार आहेत. आणि माझी बहीण आणखीन श्रीमंत होणार आहे, आणखीन तिला फायदे मिळणार आहेत, ती पायावर उभी राहणार आहे. आणि त्याचा मला एक स्त्री म्हणून खूप खूप अभिमान आहे. म्हणून देवाभाऊ मला तुमचा खूप अभिमान आहे की तुम्ही आम्हा महिलांसाठी खूप करता. महिला सक्षमीकरणाकरता करता खूप साऱ्या योजना महिलांकरता आणलेल्या आहेत. फक्त महिलांकरताच नाही तर सगळ्या आपल्या जे सिनियर सिटीजन्स आहेत, जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर योजना आणलेल्या आहेत. सामाजिक योजना आणल्या आहेत, खूप साऱ्या आपल्या बहिणींसाठी आणलेल्या आहेत. त्यामुळे कुठेही जर तुम्ही बघितलं तर सगळ्यांसाठी सगळं करणारं हे सरकार आहे. आणि म्हणून महायुतीचं सरकार येणं खूप गरजेचं आहे. आणि मी साहेब आपल्याला या ठिकाणी आश्वासित करते की वर्सोव्यामध्ये 100% कमळ फुलणार हे आश्वासन मी तुम्हाला या ठिकाणी देते. आणि सगळ्यांनी हात भरून सांगा की आपण कमळ फुलवणारच आहोत. सगळ्यांना नमस्कार करते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भारतीताई. मी या ठिकाणी आता ज्यासाठी आपल्या सगळ्यांचे कान आतुर झालेले आहेत, आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. खूप खूप धन्यवाद. देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले गुजरातचे मंत्री जगदीश विश्वकर्माजी, खासदार जसवंत सिंग परमारजी, आपल्या दोनही उमेदवार, आमच्या दोन्ही लाडक्या बहिणी, वर्सोव्याच्या लोकप्रिय उमेदवार भारतीताई लवेकर आणि गोरेगावच्या लोकप्रिय उमेदवार विद्याताई ठाकूर, बिहारमधून आलेले पवन जयस्वालजी, रमेश जयस्वालजी, राजहंस सिंगजी, संजय पांडेजी, पवन त्रिपाठीजी, जयप्रकाश ठाकूरजी, संतोष मेडेकरजी, रमेश पाईकराव, स्वप्नील टेंबरकर, अजय विचारे, प्रकाश जाधव, दिलीप पटेल, अल्ताफ खान, विजय गायकवाड, दीपक ठाकूर, हर्ष पटेल, श्रीकला पिल्ले, प्रतिमा रोकडे, रेशमा खान, वैशालीताई घाग, संदीप पटेल, योगीराज दाभाडकर, रंजना पाटील, विजय पाठक, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर. कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाहीये. तथापि मी कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो. आज आपण या ठिकाणी वर्सोवा आणि गोरेगाव या दोन्ही मतदारसंघातील आपल्या उमेदवारांच्या प्रचाराकरता, त्यांना आशीर्वाद मागण्याकरता या ठिकाणी आलो. आता ही लढाई अतिशय रंगतदार होते. 20 तारखेला
मतदान होणार आहे आणि अनेकांच्या मनामध्ये ही उत्कंठा आहे की 23 तारखेला काय होणार आहे. मी तुम्हाला आजच सांगतो, 23 तारखेला मुंबईवरही भगवा फडकेल आणि महाराष्ट्रातही भगवा फडकेल. महायुतीचं राज्य पुन्हा या महाराष्ट्रामध्ये येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ही महाभकास आघाडी, 2.5 वर्ष यांचं राज्य आपण बघितलं. या मुंबईमध्ये 2.5 वर्षामध्ये एक काम ते दाखवू शकत नाही की जे त्यांनी केलं. त्यांच्या राज्यामध्ये सुरू असलेल्या कामांना स्थगिती देण्याव्यतिरिक्त कुठलंही काम मुंबईमध्ये ते करू शकले नाहीत. आज मुंबईचा चेहरा बदललाय. आपण पाहू शकतो 2014 साली जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार आलं, त्यानंतर या मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम आम्ही सुरू केलं. यापूर्वी मुंबईकरांना स्वप्न दाखवली जायची, काहीही न करता करून दाखवलं म्हणून होर्डिंग लावली जायची. लोकही विचार करायचे नेमकं यांनी केलं काय. पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं केवळ लोकांची दिशाभूल करून मुंबईवर 25-25 वर्ष राज्य करायचे, महाराष्ट्रावर 15-15 वर्ष राज्य करायचे. खऱ्या अर्थानं या मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम हे आपण 2014 पासून सुरू केलं. तुम्ही विचार करा, महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांनी 11 वर्षामध्ये 11 किलोमीटर मेट्रो केली. 11 वर्षात 11 किलोमीटर. आणि आपण 5 वर्षामध्ये 354 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क सुरू केलं. त्यातलं 100 किलोमीटर आता जवळपास पूर्णत्वाला आपण आणलाय. ही आपली स्पीड आहे, ही आपली गती आहे. आज मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचं जाळं तयार होत आहे. इतके वर्ष आपली जी सबअर्बन रेल्वे, आपली जी लोकल ट्रेन आहे, जी मुंबईची जीवन वाहिनी म्हणतो आपण, या जीवन वाहिनीमध्ये 90 लाख प्रवासी प्रवास करू शकतील एवढी व्यवस्था आहे. आणि आता आपण जे मेट्रोचं नेटवर्क सुरू केलंय त्याच्यामध्ये अधिकचे 70 लाख प्रवासी हे प्रवास करू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी केली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये गतिशीलता येणार आहे, गतिमानता येणार आहे. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा हा तर या वर्सोव्याला मिळालेला आहे. मगाशी भारतीताई सांगत होत्या ते खरं आहे. एकट्या वर्सोव्यामध्ये या ठिकाणी 9 आपल्या मेट्रोची स्थानकं तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आता वर्सोवावाल्यांना कुठूनही कुठे जायचं असेल तरी येत्या काळामध्ये मेट्रो त्यांना मिळेल आणि मेट्रोच्या माध्यमातून अतिशय सुकर अशा प्रकारचा प्रवास त्यांना करता येईल. तुम्ही बघा, या मुंबईमध्ये आपण कोस्टल रोड तयार केला. ज्यावेळी कोस्टल रोड आम्ही तयार केला, खरं म्हणजे कोस्टल रोडची संकल्पना आमची नव्हती. ही संकल्पना जवळपास 30-40 वर्षापूर्वी मांडली गेली. अनेक वर्ष राज्यातही काँग्रेसचं सरकार, देशातही काँग्रेसचं सरकार, मुख्यमंत्री जायचे, हात हलवत वापस यायचे, परवानगी मिळायची नाही. मी मोदीजींकडे गेलो, 5 बैठका केल्या, कोस्टल रोडच्या परवानग्या आणल्या. आज त्या कोस्टल रोडची सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो एक इंजिनिअरिंग मार्वल आपण तयार केलं. 1964 साली ज्या ट्रान्स हार्बर अटल सेतूची संकल्पना झाली होती, कोणी करू शकलं नाही. तो अटल सेतू 2014ला आपण संकल्पित करून
5 वर्षामध्ये पूर्ण केला 22 किलोमीटरचा सागरी सेतू, देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू, ज्या सागरी सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई जवळ आलं आणि एक प्रकारे मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फायदा मिळाला. बांद्रा वर्सोवा ही सीलिंग, या सीलिंगचं काम देखील आपल्या सरकारने सुरू केलं. पण 2.5 वर्ष या ठिकाणी जे महाभकास आघाडीचं सरकार होतं, त्या सरकारमुळे आपल्याला माहिती आहे त्याचं काम बंद पाडलं होतं. पुन्हा आपलं सरकार आलं, काम सुरू केलं. चिंता करू नका, पुढच्या 2.5 ते 3 वर्षामध्ये तुम्हाला वर्सोव्यातनं नरिमन पॉइंट पर्यंत 20-25 मिनिटात पोहोचता येईल अशी कनेक्टिव्हिटी आम्ही करतोय. आणि एवढंच करून थांबत नाहीये, आता वर्सोव्यापासनं विरार पर्यंत कनेक्टिव्हिटी करणार आहे. म्हणजे वर्सोवा टू मड, मड टू उत्तन, उत्तन टू विरार, अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी. म्हणजे हा जो वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे ना, ज्याच्यावर गर्दीचा सामना तुम्हाला करावा लागतो, या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर मेट्रोमुळे अर्धी गर्दी कमी होईल आणि उरलेली सगळी गर्दी या कोस्टल रोडमुळे पूर्ण कमी होईल. कारण जेवढे आपले वेस्टर्न सबब्स आहेत, या सगळ्या वेस्टर्न सबब्सला या सागरी मार्गाने आपण जोडणार आहोत. त्यामुळे बिना गर्दीचं नरिमन पॉइंट पासनं विरार पर्यंत पूर्ण वेस्टर्न कोस्टवर आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल. मुंबईचा चेहरा बदलण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. खरं म्हणजे या वर्सोव्यामध्ये या ठिकाणी झालेलं जे काम आहे, आमच्या भारतीताईंनी केलेलं काम आहे, हे खरोखर अतिशय लक्षणीय अशा प्रकारचं काम आहे. त्यांनी मगाशी सांगितलं, धूप प्रतिबंधक बंधाऱ्याकरता त्यांनी केलेला पाठपुरावा हा अत्यंत महत्वाचा आहे. पण त्याच वेळी तो होऊ नये म्हणून उबाठाच्या लोकांनी ज्या प्रकारे विकासात खोडा टाकला, मी तर म्हणेल वर्सोवावाल्यांनो, उबाठाचा उमेदवार आला तर त्याला विचारा, तुमचं स्थगितीचं सरकार, तुम्ही वर्सोव्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये खोडा टाकण्याचं काम केलं. आता कोणचं तोंड घेऊन आमच्याकडे तुम्ही या ठिकाणी मतं मागायला येता, हा सवाल तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. पण भारतीताईंनी लढा दिला. आज सुप्रीम कोर्टापर्यंत लढा द्यावा लागला. 90% काम पूर्ण झालं. यांनी जर मस्ती केली नसती 100% काम पूर्ण झालं असतं. आज आमच्या या ठिकाणी ज्या कोळी समाजाचा सगळा आमचा भाग आहे, आमच्या ज्या सगळ्या वस्त्या आहेत, या ठिकाणचं सीमांकन करणं हे अत्यंत महत्वाचं होतं. 2014 साली आपण ते सीमांकन सुरू केलं. आज ते सीमांकन आपण पूर्ण केलंय आणि कोळीवाड्यामध्ये स्पेशल डीसीआर आपण तयार करतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या कोळी समाजाचे जे कोळीवाडे आहेत, याचं स्वरूप कोणाला बदलता येणार नाही. कुठल्याही प्रकारचा अन्याय त्यांच्यावर होणार नाही. ही व्यवस्था आज आपल्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून खरं तर अनेक गोष्टी सांगता येतील. या वर्सोव्यामध्ये झालेला विकास हा आपण बघितलाय. आणि त्याच वेळी बाजूला गोरेगाव मध्ये देखील आमच्या विद्याताई ठाकूरांनी जो विकास केला तो देखील आपण बघितलेला आहे. खरं म्हणजे माझा तर सवाल आहे, मराठी माणसाबद्दल उबाठावाले सातत्याने बोलतात. आमच्या मराठी माणसाकरता त्यांनी केलेलं एक काम दाखवा. अरे ती पत्राचाळ, त्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचारामुळे मराठी माणसाला बेघर करण्याचं काम या उबाठाच्या लोकांनी केलं. पण त्या पत्राचाळीला पुन्हा एकदा नव्याने मंजुरी देऊन त्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर मिळेल हे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने करून दाखवलं. मराठी माणसाच्या नावावर घरं भरणारे हे उबाठा सेनेचे लोक आणि त्यांच्याकरता संघर्ष करणारी आपली भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे आपण सगळ्यांनी बघितली आहे. आणि म्हणून
आपल्याला कल्पना आहे, आपण जर यांची भाषणं ऐकली, यांच्या भाषणामध्ये किती दिवस तेच आपण ऐकायचं. हे विकासावर बोलत नाही, हे मुंबईकरांचं भलं कसं होईल याच्यावर बोलत नाही. यांची भाषणं म्हणजे खंजीर, कुत्रा, लांडगा, मांजर, गाडून टाकू, पाडून टाकू, तोडून टाकू. अरे किती दिवस हेच ऐकवणार. कधीतरी विकासावर बोला, पण हे विकासावर बोलू शकत नाहीत, कारण यांच्या नावाने विकास शून्य आहे. शून्य. एक नव्या पैशाचा विकास यांनी कधी केला नाही. आज गरीबाला घर आपण देतोय. SRA मध्ये 2011 पर्यंतच्या झोपडपट्टी धारकांना संरक्षण दिलाय. त्यांच्या त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या योजना आपण तयार केल्या. जी आमची जुनी घरं आहेत त्या घरांना रिडेव्हलपमेंट करता अनेक योजना आपण तयार केल्या. आज आपण पाहू शकतो या उपनगरामध्ये जे जुने घरं आहेत किंवा ज्या जुन्या स्कीम्स आहेत त्याच्या पुनर्विकासाकरता 18 वेगवेगळ्या योजना आपण चालू केल्या, कन्सेशन दिले आणि मोठ्या प्रमाणात त्यांना देखील त्या ठिकाणी घरं मिळत आहेत. आपलं सरकार विकास करणारं सरकार आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने केलेली कामं जर बघितली, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करतोय. आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही आहोत, आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहोत, पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, आम्ही लांगुल चालन खपवून घेणार नाही. आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. जर कोणी मतांची लाचारी स्वीकारून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, कारण मतांकरता लाचारी पत्करणारे या ठिकाणी आम्ही नाही. मला समजलं आज या मतदारसंघामध्ये ओवेसी आला होता. ओवेसीनी या ठिकाणी सभा घेतली. अलीकडच्या काळामध्ये ओवेसी देखील पोपटासारखा बोलतोय. पण मी ओवेसीला कालच सांगितलं, हे हैदराबाद नाही आहे, हे मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देव देश आणि धर्माकरता लढाई लढली आणि मोगलांना चारोखाने चित केलं, तो हा महाराष्ट्र आहे. अरे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही रजाकारांचं सरकार पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न पाहू नका. ओवेसी, ज्या रजाकारांना आम्ही या महाराष्ट्रातनं घालवलं त्यांना पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न बघाल तर तुमचं स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाडून टाकू, हे सांगण्याकरता मी आलो आहे. अरे आम्ही कोण्या धर्माच्या विरोधात नाही आहोत, पण औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन कोणी जर तिथे फुलं टाकत असेल तर लक्षात ठेवा, आमच्या संभाजी राजांनी औरंगजेबावर अशी परिस्थिती आणली की त्याचं थडगं देखील याच महाराष्ट्रात तयार करावं लागलं. पण मराठ्यांना औरंगजेब कधी हरवू शकला नाही. त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल तर हे आम्ही सहन करणार नाही. अरे आम्ही विकास करू, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्यांचा विकास करू, पण तुम्ही जर या ठिकाणी उलेमांचा त्या ठिकाणी 17 मागण्या, काय मागण्या, वक्फ बोर्डाला 1000 कोटी द्या, आमच्या लोकांना त्या ठिकाणी जे काही आमचे काजी आहेत त्यांना पगार द्या, 10% मुस्लिमांना आरक्षण द्या. या 17 मागण्या ज्या मागण्या देशहिताच्या मागण्या नाही आहेत, त्या मागण्यांवर जर या ठिकाणी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल तर आम्ही सहन करणार नाही. या देशामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय
तोच चालणार आहे. मतांचं लांगुल चालन हे आम्ही चालू देणार नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे. या ठिकाणी जर ते वोट जिहादचा नारा देत असतील तर वोटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं. वोटांचं धर्मयुद्ध पुकारा. आणि त्या धर्मयुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे, पार्थाने सांगितलं होतं, जिथे सत्य आहे तिथेच विजय आहे. सत्य आपल्या बाजूने आहे आणि म्हणून विजय देखील आपल्याच बाजूने आहे. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मतांकरता लाचारी पत्करली असेल. अरे आम्ही हार पत्करू पण लाचारी पत्करणार नाही. आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत. त्यामुळे या ठिकाणची लढाई आपल्याला पूर्ण ताकदीनं लढायची आहे. या लढाईमध्ये छत्रपतींच्या मावळ्यांना पुन्हा एकदा देव देश आणि धर्माकरता मैदानात उतरायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कमळाचं बटन दाबून पुन्हा एकदा महायुतीचं राज्य, छत्रपती शिवरायांचं राज्य आणायचं आहे. एवढंच आपल्याला सांगतो. आणि आमच्या दोन्ही बहिणींना आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण सगळ्यांनी